नमस्कार पशुपालक मित्रांनो. तर खूप महत्त्वाचा असा विषय आज आपण घेतलेला आहे. तर तो विषय आहे रिपीट ब्रीडिंग. तर या रिपीट ब्रीडिंग विषयी मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे मित्रांनो. तर गाय वेल्यापासून परत गाभ जाईपर्यंत आपण कुठली काळजी घ्यायची, काय काय करायचं ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, तर वर्षातून आपण 3 वेळेस गायीची डिवॉर्मिंग करणं खूप गरजेचं आहे. आणि डिवॉर्मिंग झाल्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपल्या गायीची डिलिव्हरी व्हायच्या अगोदर 8 दिवस आपण तिला कॅल्शियम चालू करणं गरजेचं आहे. आणि डिलिव्हरी झाल्यानंतर 8-10 दिवस जर कॅल्शियम दिलं तर चांगलं असतं, गायीची एनर्जी टिकून राहते. तर शेतकरी मित्रांनो, कॅल्शियम विषयी सांगितलं. आता जे जार पडायचं औषध असतं, तर त्या जार पडायच्या औषधाविषयी सांगतो थोडंसं. तर डिलिव्हरी झाल्यानंतर आपण कंप्लीट 10 दिवस 100 ml असं 10 दिवस औषध द्यायचं मित्रांनो. ते म्हणजे पिशवीमधली जी घाण आहे ती सर्व साफ होते. आणि 10व्या दिवशी काय करायचं, लिक्झनायू जे औषध आहे वीरबॅक कंपनीचं, ते डॉक्टरच्या साहाय्याने पिशवीमध्ये सोडून घ्यायचं. म्हणजे पिशवी एकदम साफ होते आणि 2-2.5-3 महिन्यामध्ये गाय माजोर येऊन जाते मित्रांनो, आणि परत गाभ जाते. तर हे 2-3 पॉईंट आहे. या विषयावर जर आपण काम केलं तर नक्कीच आपली गाय 100% गाभण जाणार मित्रांनो 3 महिन्याच्या आत.